हॅलो गाईज, मी समीक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. एवढ्या दिवस ब्लॉग नाही अपलोड झाला. आज मी ब्लॉगिंगला सुरुवात केली. एवढ्या दिवसातून लास्ट मी ब्लॉग केला कोणता, संजय गांधी नॅशनल पार्कचा ब्लॉग केला. ते पण मी फ्रेंड्ससोबत गेलेली. रँडमली असंच आमचा प्लॅन ठरला, तेव्हा मी तो ब्लॉग केला. त्यानंतर मला अजूनपर्यंत एक पण कंटेंट नाही सुचला, ना टाईम भेटला मला. म्हणजे असं कुठे जाऊ असं टाईम भेटलाच नाही की ब्लॉग करू. आज मला टाईम भेटला. आज मी आज मी ब्लॉग करतीये. त्याचं ब्लॉग करण्याचं कारण हेच की मी चालले माझ्या गावी. फर्स्ट टाइम किरक्सला. ह्याच्या आधी मी कधीच गेली नव्हती. लास्ट टाइम मी गेली असेल कधी, लहान असताना गेली. त्याच्यावरती अजूनपर्यंत मी गावी गेली नाही. आज फर्स्ट टाइम चालले, ते पण किती पूर्ण एक वीकसाठी ऑफिसची सुट्टी काढून मी गावी चालली आहे. तर तुम्हाला सगळं मी गावातलं दाखवणार आहे. पण ब्लॉग हा लॉंग होईल आणि फर्स्ट पार्ट वाईज हा अपलोड करत जाईल मी. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, की पूर्ण गावाचं तुम्हाला नॅचरली आमच्या गावचं कसं काय आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवेल. माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉगचे हा फर्स्ट पार्ट अपलोड होईल. त्याचं टायमिंग नाही सांगू शकत. जसं मला पॉसिबल होईल तसं मी अपलोड करेल. तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, ठीक आहे. तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम राहू द्या. माझ्यासोबत व्हिडिओला कंटिन्यू राहा. डेली ब्लॉग मी अपलोड करणार आहे. पूर्ण दिवसात काय काय केलं, पूर्ण दिवसात काय काय केलं, आमचं गाव कसं आहे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे गाईज. चला माझ्यासोबत व्हिडिओला कंटिन्यू राहा. फायनली आम्ही निघालो, सगळी फॅमिली सोडवायला आली आहे. मम्मी कसं वाटतं मी चालले तुला सोडून? चांगलं वाटतंय. जा टेन्शन 2-3 दिवस चला बघायचं आमच्यासोबत कंटिन्यू राहतो. मला पुढचं पण बघा. बाकी कसं काय चाललंय? बरं आहे ना? जय सीताराम. जय सीताराम. सकाळी 12 वाजता आले आहे मी, बट काही शूट नाही केलं कारण की फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. प्लस गरमीमुळे फोन हीट पण झालेला, त्यामुळे चार्जिंग असं काय झालंच नाही. आत्ता मी 4 वाजता लावलं, 6 वाजेपर्यंत ते झालं माझं. हे बघू शकता, असं आमचं गाव. जस्ट नॅचरल व्ह्यू आहे. 6 वाजले. 6 वाजताचा व्ह्यू बघा गाईस. आणि हे काकाचं घर. आत्ता जस्ट काका बाजार घेऊन आले. हा ना. व्लॉग करते. बोला ना. मी हे सामान आणले. हा सामान आणले. सांगते हे आमचे माझं पण काढलं काही नाही. बोलायचं असतं ना. बोलायचं असतं की काय. गावचा बाजार बघा गाईस. गावचा बाजार. हे बघा. आठवडी बाजार ना? हा नाही, हे 2 दिवसाचं. सांगा ना. हे तेल आणलेलं आहे. हे तेल आणले. साबण आणलेत. शॅम्पू, गुळ. हे मुलीला कुरकुरे. आम्हाला एक वाजता सांगितलं म्हणजे होऊन जाईल. आका, पप्पाने पाठवलं त्यासाठी. हे घे, त्यासाठी खाऊ पाठवलं पप्पांनी. मोतीचूरचे लाडू. काय काय मला ऐकू ना, खचून बोल की. मोतीचूरचे लाडू पाठवलेत तुझ्यासाठी. नरम असतात ना, ते पाठवलेत तुला. पप्पा गावी आहेत. सर गावी बोलते, मुंबईलाच आहेत. हां, ते आता कामाला गेले. कॉल केलता ना, मम्मी कामावरून आली पण ते बाहेरच होते. मग आता आल्यावर मग अक्काला व्हिडिओ कॉल करून देईल. दादा शॉपवर हो. ही आमची पणजी आजी. मम्मी वाशीला जाते. हो, आणि तू सर्व कामाला आहे. सगळे कामाला. तू जाते का? हो.
तू बरं झालं मी नाईटला असते. नाईटला हो. सकाळ जाऊ सकाळ. चांगलं काम आलं कुठे? आता मला काय दिसायचं नाही बा. दिसत नाही मला. हो, ही आमची पणजी आजी गाईज. हा, दादा सकाळ जाऊ मला. आजीला 100 वर्ष कंप्लीट झाले ना. 100 years कंप्लीट. काहीतरी बोला ना. हो. काय ग बाळा मी बोलू. दादाला माझं फोटो धावतेच होय. नाही, मी व्हिडिओ काढते. हा. बाबू मला कुठं कुठं फिरवशील? चला आता कुठं चाललो आपण? देवळाकडे. काय बोलतोस? मला समजलंच नाही. सांग तरी. हा पोरगा मला गाव एक्सप्लोर करणार आहे आज थोडं, आणि बाकीचं उद्या तुम्हाला दाखवते. बोल देऊ. आता ही चालले संध्याकाळच्या जेवणाची तयारी. काकी लसूण सोलतात ते. आई काय बनवणार आहे आज? भात बनवणार आहे, मच्छी बनवणार आहे, भाकरी बनवणार आहे. आता अक्षरासाठी जेवायला करायला. काकी आता भाकरीची तयारी करतात ते. चुलीवरच्या भाकरी. चुलीवरच्या भाकऱ्यांची चवच वेगळी असते ना. ते आपल्याला गावीच जमता आल्यावरती. असं आपल्या इकडे काहीच भेटत नाही. हो. उद्याच्या जयंतीची तयारी चालू आहे ना.